नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला मसुराच्या डाळीची आमटी कशी बनवायची हे दाखवणार आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. मसुराच्या डाळीची आमटी करण्यासाठी इथे मी 1 कप मसुराची डाळ घेतलेली आहे. डाळ निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कुकरमध्ये धुतलेली मसुराची डाळ घालूयात. डाळ अशी थोडी पसरून घेऊयात, म्हणजे आपल्याला बाकीचे साहित्य घालता येईल. एक मध्यम आकाराचा कांदा चौकोनी चिरून घेतलेला आहे, तो घालूया. एक छोटा चमचा जिरे भाजून जाडसर कुटून घेतलेले आहे, ते घालत आहे. 3-4 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसूण पाकळ्या एकत्र वाटून घेतलेल्या आहे. एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालत आहे. 3 आमसुले आणि 2 वाटी पाणी घालूया. पाणी कमी वाटत आहे म्हणून आणखीन 1 वाटी पाणी मी घालत आहे. चवीनुसार मीठ घालूया. कुकरला झाकण लावून गॅसच्या मोठ्या आचेवर याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. कुकर पूर्ण थंड झालेला आहे. झाकण काढूया. डाळ छान विरघळेपर्यंत शिजलेली आहे. आता ही डाळ एका भांड्यामध्ये काढूया. गॅसच्या मध्यम आचेवर ही डाळ उकळायला ठेवूया. डाळ छान एकजीव येण्यासाठी पळीने अशा पद्धतीने घोटून घेऊया. डाळीला छान उकळी आलेली आहे. शिजतानाच याच्यात मी पाणी घातलेलं असल्यामुळे मी पुन्हा याच्यामध्ये पाणी घालणार नाहीये. जर तुम्हाला गरज वाटत असेल तर याच्यामध्ये एखादा वाटी उकळलेले पाणी घालू शकता. थोडासा गूळ घालूया आणि मिक्स करून घेऊया. आता ही डाळ बाजूच्या गॅसवर उकळत ठेवूया आणि डाळीला फोडणी देण्याची तयारी करूया. एका भांड्यामध्ये पळीभर तेल घालूया. तेल चांगलं गरम झाले की याच्यामध्ये पाव चमचापेक्षा कमी मोहरी घालूया. चिमूटभर हिंग, 3-4 ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालूया. लसूण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. अर्धा टीस्पून हळद घालूया. हळद थोडा वेळ भाजून घेऊया. हळद थोडा वेळ भाजून झाल्यानंतर तयार झालेली फोडणी डाळीमध्ये घालूया. हलवून घेऊया. दोन चमचे खवललेले ओले खोबरे घालूया. मिक्स करून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया. मसूर डाळीची आमटी तयार झालेली आहे. ही आमटी तुम्ही चपाती, रोटी, पराठा किंवा गरम गरम भातासोबत खाऊ शकता. आजची ही मसूर डाळीची आमटी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.